सोलापूर शहरातील श्री मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी तलावाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. जलतरणपटू, त्यांचे पालक, प्रशिक्षक आणि सभासदांनी तलावातील विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी संबंधितांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. पाहणी दरम्यान स्वच्छतागृहांची दुरावस्था, खराब चेंजिंग रूम, फुटलेल्या टाईल्स, बाथरूमला दरवाजे नसणे, रंगरंगोटीची आवश्यकता, सोलर सिस्टीम, पार्किंगचे काँक्रिटीकरण आणि प्रेक्षक गॅलरीसाठी शेड उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच वाढीव शुल्क रद्द करून पूर्वीप्रमाणे वार्षिक, पंचवार्षिक आणि दशवार्षिक पास योजना सुरू कराव्यात, अशी मागणीही जलतरणपटूंनी केली. उन्हाळी सुट्टीमुळे शिकाऊ विद्यार्थ्यांची गर्दी वाढल्याने खेळाडूंना सरावासाठी अडचणी येत असल्याचे पालकांनी सांगितले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी जलतरणपटूंना आधुनिक सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तलावातील दुरावस्था दूर करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच शहरात आधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी, संबंधित अधिकारी, जलतरणपटू, पालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.